नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. आता केवळ वार रिलेटेड अपडेट आहे. तर इराणच्या मिलिटरी कमांडरनी एक डायरेक्ट वॉर्निंग दिली आहे. आता जगाला ऑइलसाठी ग्लोबल लेवलवरती $200 पर बॅरलसाठी तयार राहावे लागेल. त्यांनी रिजनल सिक्युरिटी व US आणि इराणकडून कंटिन्यू होणाऱ्या स्ट्राईकला रिलेट करून वगैरे म्हटलं आहे. म्हणजे इस्रायल आणि US कडून इराणने अशीही कॉमेंट्री दिली आहे. इराणने असेही म्हटलं आहे की ते 1 लिटर तेलही त्यांच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. म्हणजे अमेरिकेला, इस्रायलला किंवा त्यांच्या पार्टनर्सना असं त्यांनी म्हटलं आहे. इराणच्या मिलिटरी स्पोकपर्सन मिस्टर इब्राहिमने असं म्हटलं आहे व त्यांनी असेही म्हटलं आहे की कोणते जहाज किंवा टँकर त्यांच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतील तर त्या जहाजांना किंवा शिपना लक्ष केलं जाईल व त्यांनी समुद्राखाली माहिती लावली इथं. आणि इराणची मिलिटरी देखील ते येथे धोरणात्मक दृष्ट्या वगैरे स्थिर आहे. आज पुन्हा ऑइलच्या प्राइसेस कूलडाऊन झाल्या जेव्हा की US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पने म्हटलं की हे वार लवकरच संपतील. त्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हिटी दिसून आली व ऑइलच्या प्राइसेस $120 जाऊन परत $9 खाली आल्या होत्या. सो यासोबत आणखी एक अपडेट रिपोर्ट थ्रू येत आहे की वार स्टील जनरल्सने म्हटलं आहे की काल रात्रीपासून इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती ऑइल एक्सपोर्ट करणे चालू केलं आहे. आणि हे या वार लेवलवरती जे एक्सपोर्ट वगैरे केले जात होते त्यापेक्षा जास्त थोड्याफार प्रमाणात जास्त आहे. तर इराणचे ऑइल एक्सपोर्ट वाढले आहे बाय 100 बॅरल्स पर डेने. वारच्या वेळी हे ऑइल 2.1 मिलियन बॅरल्स पर डे होतं. आता त्यात 100 म्हणजे 1000 बॅरलची वगैरे वाढ झाली आहे. आणि चायना इथून म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये वगैरे ऑइल बाय वगैरे करत आहे. US इस्रायल वर्षात इराणचे जे वार चालू झाले आहे व आता इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग वगैरे बंद केला आहे. ज्या मार्गाने ग्लोबल मार्केटमधील 20% ऑइल सप्लाय याच मार्गाने केला जातो. त्यामुळे ऑइलच्या किमतीवर परिणाम झाला आहे. या क्रूड ऑइल प्राइसेससोबत CNG LPG गॅसच्या किमतीवरही परिणाम झालेला आहे. कारण तेही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मार्गाने वगैरे सप्लाय होत असतात. यासोबत इराणनेही थ्रेट वगैरे दिले आहेत, धमकी वगैरे दिली आहेत. ते इकॉनॉमिक्स सेंटरला टार्गेट करणार आणि US इस्रायल बँकसोबत जे बिझनेस वगैरे करतात ज्या बँकेसोबत व त्यांनी त्यांच्या सिव्हिलाइन्सना 1 किलोमीटर दूर राहण्याचे सांगितलं आहे. या इन्स्टिट्यूशनपासून आता पाहावे लागेल ती येथे काय होईल. तथापि काल रात्री मिस्टर ट्रम्प यांनी पुन्हा तीच कॉमेंट्री दिली आहे. इराणसोबत युद्ध लवकर संपेल कारण इराणकडे टार्गेट करण्यासाठी जवळ काही शिल्लक राहिले नाही. हे रिपोर्टनुसार माहिती मिळत आहे व इस्रायल अँड USचे ऑफिसर्स असे म्हणत आहेत की मिस्टर ट्रम्पच्या मते हे ॲटलिस्ट 2 वीकची तयारी वगैरे आहे आणि एंड ऑफ मार्चमध्ये इराणवर स्ट्राईक वगैरे करतील. अँड हे युद्ध लवकरच संपेल किंवा हे एनी टाईम मध्ये हे वार संपेल असं डोनाल्ड ट्रम्पना वाटतं. आणि USच्या इंटेलिजन्स एजन्सीनेही हेच सजेस्ट केलं आहे. म्हणजे सांगितलं आहे की इराणने जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती जे माइन्स प्लॅन करणे सुरू केलेलं आहे व मी या अगोदर म्हटल्याप्रमाणे इराणनेही काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणामध्ये ऑइल सप्लाय इथूनच सुरू केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी इराणने किती माइन्स तिथे डिप्लॉय केले आहेत हे सांगणे अनक्लिअर वगैरे आहे आता. पण या वारची टाईमलाईन
टाईमलाईन या मार्च एंडपर्यंत संपेल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. आता पाहावे लागेल ॲक्च्युली काय होईल. व आता ऑइलच्या प्राइजेस $90च्या जवळपास फिरत आहेत. आता तरी मिस्टर ट्रम्पचे वार मार्चच्या शेवटी वगैरे संपतील असे ते म्हणतात. पण आता काय होईल ते पाहावं लागेल, कारण यावरती ऑफिशियली रेग्युलेशन पास आउट होताना दिसून येत नाही. अँड मी काल आपणास म्हणत होते की IEA येथे आता स्वतःचे ऑइल रिझर्व घेऊन येणार आहे किंवा रिलीज करणार आहे. तर आता या इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने ॲडिशनल सप्लायसाठी 400 मिलियन बॅरल्स ऑइल रिलीज करण्यासाठी अप्रूव्हल दिलं आहे. ग्लोबल स्ट्रॅटेजिक रिझर्व अप्रूव्ह केले आहेत व ओव्हरऑल ऑइल सप्लाय करण्यासाठी 2 महिने लागतात. बट जो सप्लाय स्टेट ऑफ हॉर्मुझकडून या मार्गाने वगैरे केला जातो ते 3 आठवड्यामध्ये फ्लो वगैरे होतो. म्हणून त्याने 3 वीकचाच फ्लो इथून ऑफसेट करतील आणि या टोटल रिलीजमधून 182 मिलियन बॅरल ऑइल सप्लाय वगैरे होईल. व पहिल्या रशिया युक्रेन वारनंतर म्हणजे 2022 नंतरचा हा सर्वात मोठा ऑइल साठा आहे आणि जो की अशा आणीबाणीच्या काळामध्ये तो रिलीज केला जात आहे किंवा खुला वगैरे करणार आहेत ओपन वगैरे. व G7च्या एनर्जी मिनिस्टरने याला ऑलरेडी अप्रूव्हल दिलं आहे, म्हणजे ॲग्री केलं आहे. त्यांनी याला सहमती दर्शवली आहे. व डेफिनेटली बाकी कंट्रीजही यावर स्ट्रॅटेजिक लेवलवरती येथे ॲक्शन वगैरे घेतील. त्यामुळे IEAचा सप्लायचा परिणाम मार्केटवरती नक्की होणार आहे किंवा होऊ शकतो. तर आता ऑइलच्या किमती वाढल्याने एअरलाईन्स तिकीट वगैरेच्या प्राइजेस वगैरे वाढले आहेत. कारण येथे काही कन्सर्न वगैरे असतात. उदाहरणार्थ जेट फ्यूल जे की एअरलाईनसाठी सेकंड लार्जेस्ट एक्सपेन्सेस असतो, जे की आता 4.1 पर्यंत जंप झाला आहे इन मार्चपासून, जे की अगोदर वगैरे $1.92 होतं. यामध्ये एक चांगली 2x पेक्षाही जास्त वाढ झाली आहे इन केस ऑफ मार्च लास्ट इयर. कारण क्रूडच्या प्राइजेस आता जास्त त्यामध्ये ओलॅटिलिटी दिसून येत आहे. तर त्याचाच परिणाम यावरही इम्पॅक्ट वगैरे होत आहे, त्याचा परिणाम होत आहे. व यामुळे आपलं एअरलाईन बिझनेसमधील मेन एअरलाईन कंपन्या देखील हे पास ऑन करावे लागेल त्यांना कंझ्युमर सस्टेन करण्यासाठी. अन्यथा त्याचा नेट इम्पॅक्ट त्यांच्या मार्जिनवरती होऊ शकतो. म्हणून त्यांना तिकिटाच्या किमती वाढू शकतात त्यांच्या, किंवा म्हणजे वाढवायला वगैरे त्याला भाग पाडू शकतं मार्केट वगैरे. तर आता इंडियन इकॉनॉमीबद्दल पाहिलं तर भारताने 30 मिलियन बॅरल्स ऑइल रशियाकडून बाय केला आहे. USने ऑइल परचेस करण्यासाठी सूट दिल्यापासून सध्या मिडल ईस्टच्या क्रायसिसमुळे भारतात प्रामुख्याने ऑइलची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे आपल्याला सर्वात मोठी वगैरे ही चांगली न्यूज असेल. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की भारत अमेरिका ट्रेड डील्समुळे USने येथे काही प्रमाणात दिलासा दिला आहे किंवा सूट वगैरे दिली आहे. काही काळापूर्वी अमेरिकेची ही चिंता होती की भारताने रशियाकडून ऑइल बाय करू नये. पण आता त्यांनी येथे आपल्याला ऑइल इम्पोर्ट करण्यासाठी, रशियन ऑइल खरेदी करण्यासाठी सूट किंवा परवानगी दिली आहे. व येथे ऑइल आयात करण्यास सुरुवात केल्यापासून इंडियन रिफायनर्सकडे ऑलमोस्ट 30 मिलियन बॅरल्स ऑइल आहे. व यामुळे मिडल ईस्ट करून येणाऱ्या तेल टंचाईची भरपाई निश्चितच झाली आहे. तर येथील इंडियन ऑइल रिफायनर्स अँड रिलायन्स
रिलायन्स इंडस्ट्रीने या अमेरिकेकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर लास्ट वीकपासून वगैरे रशियन क्रूड ऑइल परचेस करणे सुरू केलेलं आहे. या रशियन क्रूड ऑइलचा कार्गो स्टॉक जो की न विकलेला त्यांनी खरेदी केला आहे. म्हणजे रिलायन्स आणि इंडियन प्लेयरने वगैरे या अगोदर इंडियन स्पॉट मार्केटमधून इंडियन ऑइल अँड रिलायन्सने सुमारे 10 मिलियन बॅरल क्रूड आधीच खरेदी केला आहे असे ट्रेडर्स म्हणत आहेत. तर यस, डेफिनेटली जी सूट वगैरे इथे मिळाली आहे याच्या माध्यमातून इंडिया रशियाकडून ऑइल येथे परचेस नक्कीच करेल. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.